सर्वपक्षीयांचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। शरद पवार, उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे तक्रारींसंदर्भात चर्चा करणार। चर्चेनंतर शिष्टमंडळाची पत्रकार परिषद। विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता। शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला, तर आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार। बावनकुळेंची प्रतिक्रिया। कोण कोणासोबत युती करणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही। राज ठाकरे मवियासोबत जाणार का या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर, कोणाचीही युती झाली तरी भाजप आणि महायुतीचं निवडणुका जिंकणार, फडणवीसांना विश्वास। काँग्रेसलाही सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, मात्र ही फक्त भूमिका, निर्णय नाही। राऊतांचं सूचक वक्तव्य, तर आमच्या पक्षाची भूमिका राज ठाकरे आणि आम्हीच मांडू, संदीप देशपांडेंकडून स्पष्ट। मनसेसोबत काँग्रेसची युती संदर्भात अद्याप चर्चा नाही। काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथलांकडून भूमिका स्पष्ट, मवियात फक्त काँग्रेस, पवार आणि ठाकरेंचा पक्षच असल्याचं वक्तव्य। भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी सर्व्हे सुरू, ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करून लढणार। युती न झाल्यास प्लॅन बी तयार, मंत्री पंकज भोयर यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन। वरळी डोममध्ये अजित पवार जिल्हाध्यक्षांसोबत साधणार संवाद।